मंडळी जरा बाजूला व्हा प्लीज, थोडंसं प्रकाश रिंगणावर द्या. स्वर्गीय संभाजीराव जगदाळे सर, स्वर्गीय भाऊराव जगदाळे आणि स्वर्गीय विजयराव जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संघ तयार झालेला होता आणि त्यांच्याच आठवणी या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी होत आहे. म्हणून त्यांचं स्मरण यशवंत लेखी पथक सावजी फैल यांच्या वतीने आम्ही करत आहोत. या यशवंत नगर लेखी पथकाचे वादक श्री राजेश शिंदे आणि त्यांचा वादक संघ, त्याचबरोबर या संघामध्ये सामील झालेले सावजी फैल मित्रमंडळाचे श्री संदीप जगदाळे सर आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यशवंत नगराची ही युवा चमू आपल्यासमोर सांघिक दाजी लेझिम या सादरीकरण या ठिकाणी करत आहे. मलकापूर शहरामध्ये एक आगळावेगळा प्रयोग हा दुर्गानगर लेझिम बद्दल त्या रीतीने करण्यात येत आहे. खरंच एक वाखाणण्याजोगा हा प्रयोग या प्रोत्साहन देण्यासाठी तिकडच्या ग्राउंडवर पुलंखेडचे संघ सराव करतोय. त्यानंतर पुलंखेड आणि त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर. शिवाजीनगर यशवंतनगर यांनी आयोजकांचं स्वागत माजी प्रभूनगर मित्रमंडळातर्फे ठरलेलं आहे. हा खेळ संपल्यानंतर या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री शिवाजी गणेश मंडळ माजी प्रभूनगर यांच्याकडून आयोजकांचं स्वागत आणि सन्मानार्थ एक शील्ड, एक ट्रॉफी त्यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी हजर राहायचं आहे. सुंदर टाळ्या. मलकापूर शहरामधील जुन्या लेझिम पथकांपैकी एक यशवंत लेझिम पथक सावजी फैल आपलं सादरीकरण या ठिकाणी करत आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि सांघिक त्यांचं सादरीकरण या ठिकाणी सुरू आहे. सुरुवातीला संत गतीने चाल खेळत हे सादरीकरण अतिशय सामूहिक पद्धतीने करत आहेत सावजी फैलातले सर्व खेळाडू. सांघिक सराव आणि त्या सरावाचा हा परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. अतिशय वाखाणण्याजोगा हा एक क्रीडा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून युद्ध सराव म्हणून या खेळाकडे पाहिलं जात होतं आणि त्यातलाच एक क्रीडा प्रकार म्हणून आज समोर येत आहे. आपल्या जुन्या संस्कृतीला जपणारा हा लेझिम प्रकार आणि याला उत्तेजन देणारा दुर्गानगरचा लेझिम मंडळ. सुंदर असं आयोजन, पहिलं वर्ष तरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. खरंच कौतुक करावं लागेल या सर्व दुर्गानगर लेझिम पथकाच्या सगळ्या टीमचं. आज डीजेच्या या गोंगाटामध्ये या ठिकाणी अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित आहेत. त्यामध्ये मलकापूर मधून एशियन या क्रीडा स्पर्धेमध्ये यशवंत नगरचे हनुमान आगळे यांनी सहभाग नोंदवला होता. एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. मगाशी सांगितल्याप्रमाणे जुन्या खेळाडूंना, जुन्या सर्व लेझिम आवडत्या प्रियकरांना अतिशय आनंद होत असेल या प्रकारामुळे. आपल्या पथकाचं नेतृत्व करत आहे संदीपराव जगदाळे, प्रशिक्षक यशवंत लेझिम पथक सावजी फैल. सर्वच दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आणि युवकांचा भरणा असलेला हा संघ खूप सुंदर अतिशय सांघिक स्वरूपाचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. एक वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी
त्याचे प्रकार त्यांच्यामध्ये उत्साह भरत आहेत. ध्वजधारी टाळ्या वाजून आपण यांचा उत्साह अजून वाढवावा. एक सांघिक स्वरूपाचं हे प्रदर्शन. यानंतर या व्यासपीठासमोर उभे असलेले सर्व प्रेक्षक, व्यासपीठासमोरची मंडळी, तिकीट करायला हो येतो बाजूला करा प्लीज. परीक्षकांना परीक्षण करण्यासाठी थोडी अडचण होत आहे. दुर्गानगर मंडळ शेजारच्या ग्राउंडवरती तिकडच्या बाजूला फुलमखेडचं मंडळ सराव करते आहे. त्यांना कृपया यानंतर त्यांचा नंबर आहे सांगा. अत्यंत सांघिक आणि शिस्तबद्ध असं लेझिम पथक यशवंतनगरचं असल्याची ख्याती संपूर्ण मलकापूर शहरामध्ये यांची आहे. हा एक मोबाईल सेलफोन सापडलेला आहे. कोणाचा असेल त्यांनी माझ्याकडून घेऊन जावा. आदरणीय जगदाळे सर यांच्या स्मृतीनं आज या प्रसंगी खऱ्या अर्थाने स्वर्गीय संभाजीराव जगदाळे सर, भाऊराव मळसकर आणि स्वर्गीय विजयराव जाधव यांचं स्मरण आम्ही त्यांना मानवंदना या रूपामध्ये देत आहोत. स्वर्गीय संभाजीराव जगदाळे सरांच्याच मार्गदर्शनामध्ये हा लेखी प्रकार सावजी पहिले या ठिकाणी पूर्वी सुरू झाला होता आणि तीच परंपरा हे सर्व युवा खेळाडू पुढे नेत आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी आपल्या मलकापूर शहराचं नाव त्या ठिकाणी कार्यान्वित केलं. या ठिकाणी सर्व प्रेक्षक आणि सर्व मंडळ उपस्थित आहेत आयोजकांच्या वतीने आणि या ठिकाणी सर्व लेझिम क्रीडाप्रेमी, पारंपरिक वाद्यप्रेमी यांच्या वतीने आपण या ठिकाणी एक संकल्प करायचा आहे की आम्हाला हे शहर डीजे मुक्त करून आमच्या मिरवणुका पुन्हा एक वेळेस पारंपरिक मार्गावर येतील. आमच्या लहान मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाही. आम्ही कोणाला पुन्हा देणार नाही. आम्ही एकमेकांना घेऊन चालणार आहे. अशी परंपरा ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये जोपासत नाही त्यावेळेस या ठिकाणी निश्चित या आयोजनाचा हेतू सफल होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न काही युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेले आहेत. आता महाकाली नगर, माजी प्रभूनगर, मंगलगेट, शिवाजीनगर, छत्रपती शिवाजीनगरचे काही व्यक्ती, हनुमान चौक या सर्वांना याला समर्थन मिळत आहे. सावजीनगरच्या संघाला मी विनंती करेल, यशवंतनगरच्या संघाला की त्यांनी सुद्धा परंपरेची काल करणाऱ्या या सर्व मंडळींना सहकार्य करून आपला हा वारसा सतत पुढे करून ठेवण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित करावं. यानंतर